ठणठणाण आलेलो आहोत कोकणामध्ये आणि पावसाचा आनंद घेत आहेत हे. कुठे चाललात? मासे मारायला. जेवून जाते मासे मारायला. तो आत्ता जाऊन मगाशी 2 मासे मारून आलाय. वाव. श्रावण असल्यामुळे त्याने ते मासे पुन्हा सोडून दिले. ओके. आम्ही पण तसंच काहीतरी करणार आहोत. जाणार आहोत, मासे पकडणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना परत सोडून पण देणार आहे. पण मासेमारी कशी करायची याचा आनंद घेण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. अरे पण बघा ना काय मस्त पाऊस पडतोय आणि आपल्या गावची घरं इकडे आणि पाठीच आपल्या मंदिर पण आहे. मस्त. वा वा, छान छान. आम्ही चाललेलो आहोत. श्री आम्हाला मासे पकडायला शिकवतोय. गावचा वातावरण आणि पाऊस. मी छत्री घेतली आहे कारण का शूटिंग करताना पाऊस मध्येच येतोय आणि आम्हाला आनंद देतोय पावसाचा. पण मजा येते. ही वाट बघू शकता तुम्ही. खूपच मस्त वाट आहे. हिरवे हिरवे गार गालीचे हरितटोळांच्या मखमालीचे हे या ओळी तुम्ही ऐकलंच असतील. आणि आता तुम्ही चहू बाजूला पाहाल तर फक्त आणि फक्त हिरवी अशी छान सागर पद्धतीने तुम्हाला दिसेल. आणि हा आता मोठा पाऊस आलेला आहे आणि नाही मजा तर येतेच आहे पण ही वाट मस्त आहे बघा. त्या वाटेतून आम्ही चालतोय आणि आनंद घेतोय. खूप पाऊस पडतोय आणि पावसाचं एक मजा काय आहे की मध्येच पाऊस येतोय आणि मध्येच ऊन पण येते आणि जरा वाट बघून चालावी लागते कारण का नेहमीचा मुंबईचा रस्ता आणि हा हिरवागार रस्ता. मजा येते. हे नुकतंच बांधलेलं घर आहे. आपण घर नाही बोलू शकत पण गावामध्ये एक छानसा टुमुकदार बंगला आणि हा पाण्याचा आवाज ऐकू शकता. खरं तर हा छोटासा पाण्याचा झरा आपण बोलू शकतो. हा बघा, दिसतोय का तुम्हाला? पावसात कोकण स्वर्ग का? तर याचं कारण हे. बॉटल दे. इथेच काढायचे नाही, तिकडं एक बॉटल इकडे लावतोय मी, एक बॉटल पुढे लावायची. चल मग पुढे. इथे काय बॉटल कशाला लावतोय आपण? बॉटल लावायची. ह्याच्यात खायला मासे येणार, बाहेर जायला नाही भेटणार. मग खायला मासे येणार. लाव बघूया. दाखव कसं लावतात ते. आपल्याला परत संध्याकाळी यायला लागणार. संध्याकाळी यायला लागणार आहे. नीट जा. आतमध्ये बंद कर. कुठे जातोयस? श्री काहीतरी करतोय म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये ट्रॅप बोलतो तसं तो जाळं लावतोय आणि त्याचं असं म्हणणं आहे की संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये मासे येणार आहेत आणि माशांच्या खाण्यासाठी त्यांनी फरसाण टाकलेलं आहे. स्वर्ग का म्हणावं कोकणाला? तर यासाठी. इथे भातशेती आहे. पाठी तुम्ही एक छोटंसं घर बघू शकता आणि इकडे नुकतंच हे घर बांधलेलं आहे. कोण राहायला आलेलं नाही आहे पण आम्ही जातो आहोत मासे पकडायला. पण वेगळाच एक्सपिरियन्स आहे. पावसात कोकणात यावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा तर हा असा घ्यावा. मजा येते. वाव. चला मी पण हळूहळू येतोय पाठी. सांभाळू ना कारण का मी जर पडलो ना तर सगळे पडू. वाव मस्त रे.
ठीक आहे. हे बघा इकडे. तो तिकडे ठेवूया, परत इकडे नाही जायचं वरती. काका, वाव. मला box तुमच्या pocket मध्ये ठेवा. हां थांब. व्हिडिओ कॉल. आणि तुम्ही तेरी बघू शकता इथे किती तेरी आलेली आहे. चल पुढे. हे इथे माझं पोपट आहे, पोपट आहे, पोपट आहे. भात शेती आहे. ओके चला चला. तर आता श्री नेतो आहे. नाही ते बबल्स आहे. हे बघ ना काळे काळे. नाही रे, दीज आर नॉट माशेज. ओके सॉरी. भाई तू जा. मी नाही खापमाली जातं माहितीये पाय. अरे तू आम्हाला मासे पकडायला आणलेस आणि स्वतःच कसं काय भिजलास रे? चला मासे बघायला. हो पण काय बॉटलमधला एक मासा आलेला तो पण घालून टाकलास. हो मोठ्या इथे राहते त्या ती छोटी बॉटल होती म्हणून छोटे होते. हो मराठा दरबारपेक्षा हे मस्त आहे ना. एक नंबर वाहतं पाणी, नदीची पण गरज आहे आणि खूप छान मजा येते आम्हाला इथे आहे ना श्री. Thanks to श्री आम्हाला हे लोकेशन सीमुळे कळलंय. चप्पल घेऊन जावे का तिकडे? श्री तसा आपल्याला वेगवेगळ्या लोकेशनला बऱ्याच ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. जाऊ शकतो आपण. पण मी पहिल्यांदाच बघतोय की असा ओढा आहे, आपण हे ओढाच बोलूया पाण्याचा, आणि पाठी भातशेती आहे. मी इकडची मजा करून आम्ही आता चाललेलो आहोत पुढच्या डेस्टिनेशनकडे. आता बघूया आपल्याला श्री कुठे घेऊन जातोय हे. बरोबर, मजा आली का रे? मजा आली, खूप मजा आली ना. चला वाव. नेक्स्ट डेस्टिनेशन. नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे आता आपण ट्रॅप लावून मासे पकडलेले, बरोबर श्री? आणि आता आपण काय करणार आहे, आता आपण डायरेक्ट ट्रॅप नाही तर जी गावाकडची फिशिंग टेक्निक आहे ती दोऱ्याच्या आणि काठीच्या साह्याने आपण आपण फिशिंग करणार आहोत. वा वा, छान छान. काय करतोय श्री? आता स्टिकला आपण लावणार आहे ना. दाखवायचं स्टिकला काय? हे आहे गांडूळ. गांडूळ. वाव, चला. फिश फूड. श्री इकडे काय? फिश फूड. त्या स्पॉटला जाऊया. हो चला जाऊया. फिश फूड. आता मी त्याला नाही पकडणार. वाव. हे कुठे आलात तुम्ही? चालत कुठे? वाव, चला चला. माऊ, एप्रिल मे 99 काय बघितला नुसतं आपण गावाकडचंच सग. हो, हे कुठे चाललात पण? इकडनं रस्ता आहे का? वाव, मस्त. थांब माझं ते सोड. श्री आणि लावण्याचा पहिला प्रयत्न. इथे पाण्याचं छोटंसं डबकं आहे, त्या डबक्यातून मासे काढायचा प्रयत्न. म्हणजे आम्ही गावी येऊन फिशिंग करतोय. वा 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 वा. अरे काय पण काय काय तुम्ही काय ते सूत आहे का? असं हुक आहे. आणि काय? त्याला गांडूळ आता त्याच्यामध्ये टाकणार. ओके. आणि मग हा हुक त्या पाण्यात टाकणार. वा, जर भेटला मासा. बघूया. 2 भेटलेले तुला. एकच आहे तो, त्याला तोडलंय मी. चला आणि हे करूया आपण, बघूया. ओके. फर्स्ट प्रयत्न. इकडे मस्त शेती आहे, भात शेती, आणि इथे श्री आणि लावण्य प्रयत्न करत आहेत की त्यांना एकतरी मासा ट्रॅपमध्ये अडकतोय का. बघूया, दाखव. आणि हा गेलेला आहे धागा. वाव. आणि मला वाटतं ट्रॅपमधनं तो आहे का. बबल्स येत आहेत पाण्याच्या आतून, असू शकतात. नाही, बबल्स येत आहेत पण
तो त्या साईडला तो बघ, ग्रे कलरचा होता तिथे, खाली गेला तो. किती सुंदर फुलपाखरू बसलाय. आणि ही आहेत तेरीची फुलं जी आपण गौरी पूजनासाठी वापरत असतो आणि ही आपल्याला मुंबईमध्ये विकत मिळत असतात. यासोबत आपण इकडे तुम्ही पाहू शकता ही पानं तुम्ही पाहू शकता जी आपण गौरी पूजनासाठी वापरतो. अजून मी तुम्हाला आणि लाजाळूचं झाड पाहू शकता तुम्ही, इथे किती मस्त आहे. वाव. पण ही मस्त वाटतं मला मला. अशी पानं अशी खायची पानं का वाटतात? नाही, ही लाजाळूची पानं, ही लाजाळूची आहेत. आता तुम्ही ही पानं पाहिली त्याप्रमाणे इकडे या, मी तुम्हाला अजून दाखवते. ही जी तुम्हाला पूर्ण दिसतंय ही पानं सुद्धा आपण गौरी पूजनासाठी वापरत असतो. 5 प्रकारची पानं त्याच्यापैकीच एक हे आहे. आणि इकडे या, इथे तुम्ही पाहू शकता इथे जी पिवळ्या रंगाची फुलं आहेत ही पण आपण भाकरीमध्ये ठेवतो. ही फुलं म्हणजे आपण गणपतीच्या वर सुद्धा जे मंडप घालतो त्याच्यामध्ये सुद्धा कोकणामध्ये ही फुलं वापरली जातात. म्हणजे आपण माती जी बोलतो ना हां, गणपतीच्या वरती त्याच्या माती जी व्यतिरिक्त आपण गौरी पूजनासाठी पण ही फुलं अशी वापरत असतो. तर आम्ही आता चालले मासे पकडायला गेलेली आणि बऱ्यापैकी श्रीने मासे पकडून दिल्याने आणि आता आम्ही नाही. पण तुम्ही अर्धी मालवणी आणि अर्धी आईची भाषा बोलतास हा? नाही माका समजणार नाही. मी अर्धी दापोलीची आहे आणि नाही नाही दापोलीची असंच ग, पण बाजूक ही सगळी हिरवेगार झाडी आणि माका एक समजणार नाही. या वाटेतून आपण जात आहो आता तुमच्याच भाषेत जाताव खाताव पिताव. काय होतंय अर्धी मालवणी आणि अर्धी दापोलीची असं अर्धी दापोलीची भाषा आणि अर्धी मालवणी भाषा येते. होय, पण या रस्त्यावरून कोण माणसं जातात की नाही? पाठी मंदिर दिसता माका. होय विठ्ठला बाबाची राट म्हणतात. आपण होय काय? थोडीशी पाठीमागे होती, आपण या साईडला आहोत. होय, आणि आपण आता पण हैसर काय हनुमानाचं मंदिर आहे काय? माका एक माहीत आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम होता इथे. हा, इथे खूप छान मोठा कार्यक्रम असतो. हनुमान जयंतीच्या दिवशी सगळ्या गावाला जेवण असतं. आठवडाभराचं पूर्ण भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो. हां आणि हनुमान जयंतीच्या दिवशी छानपैकी इथे जेवण असतं, महाप्रसाद असतो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असे बरेच कार्यक्रम असतात इथे. हां ना. होय. आणि आत्ता लगेचच आपल्या इथे मंदिर येईल, आपण पाहू शकता. आणि मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे जो खूपच अप्रतिम आहे. हे आहेत मंगेश खेतले आणि हे काय करतात आपण पाहूया. काय बनवता तुम्ही? शेणकोला हे कशासाठी वापरतात? पियाला. हा खेतल्यांचा जोक होता, डोंट माइंड. आपण आता हे जे शेणकोला करतोय दादा ते आपण सारवण्यासाठी अंगण सारवण्यासाठी कालवत आहोत. आणि आता काकी येऊन हे पूर्ण अंगण सारवणार आहे. दूध कोण देते? ती देते का आता? अजून महिना येईल. जेवण मिळाली नाही आहे. अळूच्या वड्या. आपण आधी याच्या शिरा काढून घेणार आहोत. आत्ताच काढून आणलेले आहेत अळूची पानं. काय बोलते ईशा? त्या काय म्हणते? कसा आला प्रवास? शिरा कसला शिरा? माझी गाठ आता सध्या तरी गेली आहे. का पण? अरे पण यार प्रवास तर चांगला आला ना, रस्ते चांगले होते. काय चिनू, रस्ते चांगले होते ना? मस्त होते. मग कसं होते? शेवटची 10-15 मिनटं कशी गेली? खड्ड्यात गेली. खड्ड्यात गेली ना. हा Literally खड्ड्यात गेली. हो ना. मध्ये बसण्याचा एक्सपिरियन्स आला. अरे काय एवढे छान खड्डे. पण मुंबईचं वातावरण आणि इकडचं वातावरण जबरदस्त आहे ना. कसलं माहिती कोकण आहे, आहे? तेच स्वर्ग आहे.
आणि आम्हाला गट्टू अशा ठिकाणी घेऊन गेलं ना जिथे आम्ही खूप मजा केली. तर आपण उद्या जाऊया तिकडे, नक्की मासे नक्की. मजा करूया मासे पकडायला. मासे पकडू. मासे ते आपण पकडून खाऊ नाही शकत. नाही खाऊ नाही शकत. हां फक्त ते चार खूपच दिवस छोटे आहेत आहेत. आपल्याला. हां मी मगाशी हेच बोलली बंगलादेशाला की आपण मासे पकडले पण आम्ही ते परत सोडून आलो. तर त्याच्यावरती त्याचं असं म्हणणं होतं की ते मासे तुम्ही धुवून काढले असते तर नसतं तुझं श्रावण सुरू. हां बरोबर. नाही खायला पण पाहिजे. आपल्या इकडे गणपतीला फुल वाहल्याशिवाय आपण काही खात नाही. पण बरोबर. मासे धुवून घातले की ते शाकाहारी. हा असं इकडचं म्हणणं आहे काय. तुम्ही तसं केलं असं चाललं असतं. तर उद्या आपण अळूवडे आणि मस्त काय काय सोयाबीन होतो त्याचा. ही पानं बघू शकतो. अळूची पानं खूप ही मोठी. पानं वापरली तरी पण आपण मोठी बस. मस्त अळूवड्यांचा. ही अशी काढून घेते आत्ताच मस्त शेण सारवलेलं आहे आणि आणि नंतर त्या अशा लाटणीने लाटायच्या म्हणजे त्या अशा परफेक्ट बसतात. हो हो त्यानंतर दाखवा तुम्ही लाटणीने कशा लाटतात त्या वगैरे. हां शिरा काढून घेतलेल्या आहेत, कशाला खो होणार नाही. आणि हा बघा हा आमचा श्री येतोय. हा काय ना काहीतरी करामती करत असतो. त्याला गावीच ठेवायचं. हा याला गावीच ठेवायचं आहे. हा मुंबईतला वाटत नाही. हा ना. अरे ते जाऊ दे. कुठे चाललात तुम्ही? बटाट्या भज्या खायला असोंडला चाललोय. बटाट्या भज्या खायला कोणाकडे चाललात? असोंडला दयाबेनकडे. दयाबेन. दयाबेनकडे आम्ही जाऊ. इव 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 दयाबेनची ऍक्टिंग करून दाखवते. कशी करते दयाबेन? आवरा आवरा. कुठे जाताय तुम्ही मिस्टर समीर भोसले? दयाबेनकडे बहिणींकडे चाललोय. आसोंडला कांदा भजी बनवत आहेत, स्पेशल कांदा भजी. अशा कांदा भजी फक्त आणि फक्त त्याच बनवू शकतात, बाकी कोणी बनवू शकत नाही. अप्रतिम उत्कृष्ट चविष्ट आणि भन्नाट आणि पाऊस पण पडतोय आणि आम्हाला भज्या खायचं खूपच आम्हाला असं टेम्प्ट होते भज्या खायचं. भज्या जोडा भज्या भज्या जोडा भज्या चालू हा ब्लॉग. आता आम्ही आसोंडला चाललोय. समीर भोसले आणि हे रमेश गावकर, मिलन गावकर, नमस्कार नमस्कार. हे आमची चिनू. घेतले फॅमिली. अरे त्रिकूट तिसरं कुठे गेलं? तिसरं लपलंय वाटतं. दयाबेनकडे चालली आहे भज्याच. चालली हो दयाबाईंकडे चालली हो. चालली भज्या सोडायला. भाज्या सोडायला की खायला? आम्ही खायला जातोय फक्त. जाऊन कांदे आणेल मग कापेल. भज्या सोडते दयाबेन. भज्या आम्ही फक्त ऑर्डर सोडतो, भज्या नाही. आता दयाबेन भज्या सोडत असते. दयाबाईंनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय रिॲक्शन असेल माहीत नाही. हा सानेकडे जाणारा रस्ता आहे. जेव्हा आपण होळीला येतो तेव्हा इथे आपण सानेकडे जातो सकाळी सोम लावायला. तो रस्ता आहे हा. ही आमची सान आहे. इथे होळीचा कार्यक्रम असतो सकाळ सकाळ. आणि आम्ही आता जात आहोत आसोंडला. गावचं बाजारपेठ आहे. दत्तवाडी. हा खेतले मावकीचा वडापाव आमच्या. आणि सेम आपण बघू शकता इथे बस स्थानक सुद्धा आहे. आणि इकडे आमच्या विजा भाऊंचं दुकान. आणि आमचे विजय भाऊ इथे बसलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे जे इथे बसलेले आहेत ते आमचे विजय भाऊ आहेत. बरं आहे ना. आणि हे त्यांचं गॅरेज. आसोंडला जाऊन येतं. तर आता आपण थेट जाणार आहोत आत्तेकडे. आणि ही आमची म्हणजे पप्पांची शाळा. काय नाव आहे शाळेचं? मधुलाल बुटाला.
येस. ही पूर्ण हळद आहे. टी गार्डन असतं ना तसं हळद आहे. संपूर्ण दिसते ना. मस्त आहे. वाव. आम्ही आलेलो आहोत आसोंडला आणि इथे आहे ना आम्हाला पार्किंगची जागा होती, पण आता तुम्ही बघू शकता पावसामध्ये पूर्ण भातशेती झालेली आहे इकडे. पाऊस आला पळा. आणि जबरदस्त व्ह्यू आहे इकडे. हेच आहे. आणि हे आमच्या हा ना. आत्याचं घर. हो, हे आत्याचं घर. त्यांचं गाणं म्हणतात ते. चिक्कूचे झाडाचे चिक्कू सगळे गेलेले आहेत. आहे चिक्कू आहे तिथे. चिक्कू दाखवा ना इथे. दयाबेन भजी दो. ए भजा थोडा भजा. भजा थोडा वाढला. वाव. आम्ही आलेलो आहोत आसोंडला. पिंकी गावाला चप्पल हो, दरवाजा उघडा. हो, दरवाजा उघडा. ए भजा 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 भजा. कांदे कांदे भजी बटाटा भजी कांदा भजी बटाटा भजी कांदा भजी बटाटा भजी. बनवले ते बघ. बटाट्याचं आणि मिसळ चटणी, कांदा भजी बटाटा भजी. साठी बटाट्याची भजी. त्या स्पेशलिस्ट आहेत. स्पेशलिस्ट आहेत मी गावठी आहे. कांदा भजीच्या. स्पेशलिस्ट वगैरे काय स्पेशली दयाबेन भजी भजी. पापडा बनवतात पण आमची मराठी दयाबेन आहे. ताव म्हणणार त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. मस्त वहिनीने भजा गरम कांदे भजी आणि बटाट्याची भजी केलेले आहेत. काय नाही केले. आणि छान पैकी लसणाची चटणी आहे सोबत. काय नाही. माझा दोन आणि ही वहिनी काय नाही वहिनी. पर्यंत जरा निर्णय पोरी इकडेच ताव म्हणतात. आम्ही बाहेर घेऊन जाते. जा जा. गरमागरम भज्या जोडलेल्या आहेत. भजा आल्यात भजा भजा कशा आल्यात. एक नंबर अप्रतिम. ज्या भजीची पालखी आलेली आहे तिकडे ती पळलेली आहे. आम्ही चाललोय कार्यशाळेत. गणपतीची कार्यशाळा. मुंबईच्या कार्यशाळा खूप बघितल्यात, पण आता गावच्या कार्यशाळा बघायला. अगं बाय. अरे तुम्ही वाकडे वाकडे बघत वाय अरे वाकडी वाकडी. भेंडी भेंडीज भेंडीज. इथे पण आहे. सगळीकडे लावलं त्यांनी भेंडी. भेंडी भारी लावली त्यांनी. मोत्याची वाळ होती गती सोळाची.
मागे मागे पटकन गणपतीचा टँग 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 डिंग डिंग टँग टँग. छान छान वाटते. वाव वाव. हो, किती गरम वाटतं. सेवा मंडप. गणपती बाप्पा झालं आपण नलवड्यांचा राजा. हो. या आपल्या हरताळिकेच्या मूर्त्या आहेत आणि ही पिंड आहे. ह्या पण रेडी आहेत. खूपच सुंदर, रेखीव पण खूपच खूप मस्त छान आणि केलेलं आहे. रेखीव काम केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मातीच्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केलेला नाही आहे. पहिलं नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो भजन. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की. कुठून चढल्यानंतर हा. मध्येच बघा मंदिर हा होतं. मंदिर आहे. हा ते बाजूला ओके ओके तिथं 2 कारखाने आहेत. ओके ओके इकडे बाबांचं जवळजवळ 65ला इथे आल्यानंतर बसून कारखाना चालू होता. ओके. तेव्हापासून इकडून इकडे आले. तेव्हापासून 200 गणपती होते. हा आता त्या परत बाबांनी बंद केलं, त्यांना होत नव्हतं म्हणून हा. मी पुन्हा चालू केलं. हा. चालू केल्यापासून माझ्याकडे 20-25 आता 100 हा. आहे. मी ऑर्डर येते पण कामाच्या आणि सकाळी ते 4 वाजेपर्यंत बँकेमध्ये जॉब करतात. त्याच्यानंतर 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मिसेस आणि मी कुठे मुंबईला करता की इथे? इथेच बनवतात. आणि त्यांच्या 2 लहान मुली आहेत ईशा एवढ्या, त्या रंगकाम करतात आणि बाकी डोळ्यांचं वगैरे जे काही काम आहे ते काका करतात. आणि परत आम्हाला कार्यशाळेचं पूर्ण नाव आणि तुम्ही हे आपलं आसोनमध्ये आहे हे आम्हाला माहिती आहे, पण कार्यशाळेचं पूर्ण नाव आणि तुमचं नाव. माझं नाव सचिन वदकर नाम आहे आणि कार्यशाळा सच्चिदानंद कार्यशाळा. मस्त. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मंदिर मामा की जय. संपूर्ण यादी आहे. या यादीप्रमाणे सगळे गणपती काढलेले आहेत. वा. 100 गणपती म्हणजे सगळे फिक्स असतात, इकडे देतात लोक घ्यायला. काका या माती काय करते? हा आम्ही गणपतीसाठी नाचायला हा टिपऱ्या बनवतो होय. टिपऱ्या. हा पण या कुठना म्हणजे या काठ्या कसल्या असतात? त्यातल्या कुड्याच्या कुड्याच्या. हा म्हणजे विशिष्ट झाड असतं का कुठलं?
त्याच्या पुढे तर झाडाचं पानं देवाला नैवेद्य पण दाखवतात. भाजी पण बनवतात. भाजी नाही बनवत, हा भाजी भाजी शेंगांची बनवतात. हा आणि, त्याच्या शेंगाचं लोणचं सुद्धा. हा झाड लय कडक असतो, एकदा सुकला ना हा की तुटत नाही अजिबात. मग या कितीही जरी एकमेकांवर आपटल्या तरी तरी काय होत नाही. ह्याचा आवाज खूप छान येतो. मी गेल्या वेळी पण बघितलेलं पण सुकल्या पाहिजे. सुकले आणि हा देवाच्या कार्यासाठी काय कशासाठी उपयोग नैवेद्य दाखवण्यासाठी पानं असतात त्याची, पानं हां. हां पुढेची शिमग्यात आपला दसऱ्यात. पण हे आतनं पोकळ असतं का एवढा आवाज येतो ते? नाही पोकळ नाही, आता वलायचं सर हां सुकलं की एकदा खणखणीत होते. बघू शकता त्याच्यानी टिपऱ्या बनवल्या जातात आणि हे हाताला लागू नये म्हणून मंगळदादा ह्याची ते सालं काढतायत. बरोबर टिपऱ्या. तर साधारणतः 4:40 झालेली आहे आणि शिल्पा मस्त आतमध्ये गरमागरम चहा बनवते आमच्यासाठी. तर आम्ही वाट पाहतोय चहाची. आणि दुसरी गोष्ट, आज आमच्या इशूचा वाढदिवस आहे. ही इशू आहे, तुम्ही पाहू शकता. विशू हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आता तिच्या बड्डेची तयारी असणार आहे. मस्तपैकी आम्ही बलून डेकोरेशन करणार आहोत, घरातून जेवण करणार आहोत. आणि नुकताच श्रावण कालच संपलाय, तर व्हेज आणि नॉनव्हेज असा दोन्ही बेत आहेत तुमच्याकडे. वाव. हा दोन्हीचा बेत आहे. तर तुम्ही पुढे बघालच ब्लॉगमध्ये चुलीवरचं मटण, चिकन सॉरी, आणि बटाट्याची भाजी, असा सगळा आमचा मेनू आहे संध्याकाळचा. वा. आणि गणपतीसाठी सगळेजण सज्ज आहेत. तर बघूया पुढील जमा. आमचे मोठे बंधू, प्रिय बंधू मंगेश केतले, ते जोरशान तयारी करतात. टिपऱ्या टिपऱ्या आणि हा रात्री आज तुम्हाला झलक दिसेल झलक दिसणार आहे टिपऱ्यांचा डान्स. तर तुम्ही विशेष कलाकार. विशेष कलाकार आहेत श्री घेतले आणि ऋषी घेतले. तर तुम्हाला रात्री बघायला मिळेल त्यांचा अप्रतिम डान्स. टिपऱ्यांचा डान्स म्हणजे काय काय करता म्हणजे वैशिष्ट्य इथलं टिपऱ्यांचं? फॅमिलीचा आहे तो डान्स, कोकण लोकांचा. आणि माझा डान्स पण करणार आहे. आता घेतले लोक आदिवासी आहे. बाला डान्स करणार, पण आपण तर मिलन मालवणी ना ग. ते ह्यांच्या इकडे खेचले, आपण इकडे येऊन सुद्धा ह्यांचे आपण भाषा कधीच ऐकली नाही. आपण मालवणी तरी एकदम बऱ्यापैकी बोलतो, पण आम्ही तर बोलतो. तुम्ही काय बोलतो? तुमचं काय येता? तुमची भाषा येता काय? ऐकलं ना आमच्या मंगळाला पाणी मलत नाही नाही, आमका एवढाच माहिती आहे. तुमच्या काय अंड्याचा पोला आणि हा एवढं. आणि मगाची तुम्हाला काय बोलली वहिनी तू? सांग ना खरं सांग. होय होय, काहीतरी नवीन शब्द आहे. नवीन शब्द ऐकला मगाशी आम्ही. इचाकताय कशाला? इचाकताय कशाला? इचाकताय. इचाकतायचा वाक्यात उपयोग आमच्या मोठ्या वहिनी करून घेतील. सांगा वहिनी त्याचा काय म्हणतात? इचाकताय म्हणजे काय? इचाकताय म्हणजे काय? घाबरणे. नाही ओरडणे ओरडणे. बरोबर. मजा करूया. आज ईशाचा बड्डे आहे आणि ईशाचा बड्डे आज फुल ऑन गावी आम्ही एन्जॉय करणार आहोत. आणि त्यांची पण मुलाखत घ्यावी. तिकडे आमचे मोठे बंधू चंद्रकांत नरवणे बसलेले आहेत. हो, आणि इकडे पण कॅमेरा फिरवा. इकडे आमची आत्या आहे. आमचा वटवृक्ष, त्याची एवढी जमी फळ आहेत. चला पुढे कंटिन्यू करूया. आणि ईशाचा बड्डे फर्स्ट टाइम गावी सेलिब्रेट करतोय आपण. बरोबर. या इथे दापोलीला पहिल्यांदा आपण ईशाचा बड्डे करणार आहोत. तर गावचं स्वरूप पण बघूया बड्डेचं कसं असतं ते. मजा घेऊया, आनंद घेऊया. कोकणात आलो आहे. 2 दिवसानंतर गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. चहा आलेला आहे आणि ही बघा शिल्पा चहा घेऊन आलेली आहे. खूपच छान आलेली आहे. या व्यक्तीला तो चहा करायला सांगितलेला, पण ही व्यक्ती ही बघा ही थांबा बोट दाखवते. ही बघा ही जाऊन झोपली तिकडे आतमध्ये. आणि दयाबेन वा ये कवा ईशा. हा आमचा गट्टू. आणि खूप सारे मासे जमा करून आणलेले आहेत, पकडून आणलेले आहेत. बघू शकता तुम्ही. माझ्या बर्थडे स्पेशल. किती? 15. हो वाव, 15 मासे आहेत त्याच्यामध्ये. पंखापुरी लावलाय शिल्पा. खूप छान. कुठे गेलेलास तू मासे पकडायला? काल आपण गेलो तिकडे. ओके ओके, खाली शेताच्या इथे. मस्त. हा बघ एक मासा आलाय वरती. मामाला सांग पप्या तू पडदे येशाव्या से हाय. पडदे ना बोलून कशी लावणार.
आणि ना डोक्यावर पडलं तर मग याला नारळ काढत आहेत. प्रयत्न चालू, नारळ पाडायचा प्रयत्न चालू आणि पडलेला आहे. वाव, एवढं लगेच पडलं. शॉर्ट एक नंबर. अरे डीजे तरी लावा. पाणी आहे. पाणी आहे, पाणी म्हणजे कसा शालू नाही. पाणीवाला. वाव एक नंबर. हा पण सोलताना आपण बघू. शहाळ सोडता हो, पाणी आहे. हा, बाहेर. तुला असं कळलं वरूनच मलाईवाला कुठला आहे ते. म्हणून कोकणाला स्वर्ग का बोलतात तर यासाठी. नारळ काढले आणि मग याची परफेक्शनिस्ट का बोलतात तर पटापट आपल्याला सोलताना आपला जीव गेला असता. आता आम्ही मस्तपैकी मलाई खाणार आहोत. चिनू आणि मी. चिनू आणि तू हा माझ्यासाठी आहे. नाही आम्ही मलाई खाणार आहोत आता. ऑलरेडी आम्ही मस्तपैकी शहाळाचं पाणी पिऊन झालं आहे. एका नारळामधून आता हे दुसरं नारळ आहे, दुसरं शहाळ आहे. त्याच्यामध्ये मलाई असेल अशी अपेक्षा आहे. खोबरा झाला असं. खोबरं. वाव, भाजून असावा कदाचित शहाळ. आणि इकडे पाहू फास्ट, शकता तुम्ही, फास्ट. इकडे छान धुरी केलेली आहे. फास्ट सोललेलं आहे. चिनू बघते, चिनू बघते की खोबरं की पाणी, खोबरं की पाणी. बहुतेक दोन्ही असू शकतं. वाव, खोबरं निघालेलं आहे. मोठं खोबरं निघालेलं आहे. खोबरं निघालेलं आहे. जाड खोबरं निघाले बघू शकता तुम्ही. वाव याच्यात पाणी आहे. प्या ना, प्या प्या पाणी पी. प्या. व्हेरी गुड चिनू. हा चांगला बापा पण होय. हा झाला. चांगला चांगला. हा. वाव, वाव ही आईला दे, मिलनला दे. नाही मस्त होतं पण हे गोड होतं, मस्त होतं एकदम. तो जरा कवला पण एकदम कोवळं ते असं एकदम ताडीसारखं. ते ताडी बिकडी पेन नाही पण ताडीसारखं लागत होतं एकदम. बाजूला. वाव, क्या बात है. घ्या खोबरं, घ्या खोबरं. ताजा ताजा नारळ झाडावरून काढलेला बंग्याचा तरी. आणि आम्ही फुल इथे लूट चालू आहे, आमची लूट. वाव, हे बघ, आणि हे खोबरं खोबरं खोबरं. असं खायचं असतं. हा, वाव वा, मस्त. खूपच गोड आहे खोबरं. चला विचार. हे वालंय, ते मला. अजून हवंय मला आहे. खोबरं का जिनो, खोबरं का. जाऊ दे. जाऊन दे, काय चांगलं आहे. चालू केलं का. आणि तुम्ही ते पाठीमागे बघू शकता इकडे मस्त काजूची धुरी केलेली आहे. हो. शहाळे आणि काजू. अरे कसं झाड खूप आहे. मजा काय, आम्ही कोकणाचा आनंद घेतोय. 2 दिवसानंतर गणपती आहेत आणि कोकण आणि गणपती म्हणजे एक वेगळं समीकरण. मजा घेऊया, आनंद घ्या गणपतीचा. आहात का कोकणात मी आलेला आहे. गणपतीसाठी? आम्ही आहोत वाया आहोत. आहात आम्ही वाया आहोत. व्हिडिओ कॉलवर आहोत. अरे इकडे 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 इकडे. तिने असतात मटण चिकन आणलेलं आहे. कलर पण आणले. कलर तुमच्या लोक डायमंड ठीक आहे, आपण भात तपासणी करतोय का. भात शिजलाय का बघतोय आपण. मस्त फडफडीत शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि हा चुलीवरचा आहे. आणि हा मस्तपैकी चुलीवरती आदान घातलेलं होतं आपण.
काय घातलेलं? आदान अदान म्हणजे झालं म्हणजे आपण मग आदान म्हणजे काय? आंधळ म्हणजे हा आंदण आंदण अदान नाही आंदण. आंधळ. हा, अरे आम्ही काय तेच माहिती. म्हणलं अंधण आंदण ओके आंदण. छानपैकी शिजलेला शिजलाय. कुठे ठेवू ग बहिणी? हा, तांदूळ केला, टाकलं ना. मी काय म्हणते थांब बटाटा आज आमच्या ईशाचा बर्थडे आहे आणि भाकरी चिकन चुलीवरचं चिकन. चुलीवरचं चिकन याचा बेत आहे आणि परत एकदा एक्सपर्ट बसलेले आहेत. व्हेजवाल्यांसाठी आपण मस्तपैकी वाटाण्याची उसळ, कोबीची बरोबर. भाजी आणि बटाट्याची भाजी असं छानपैकी बेत केलेला आहे. हो ह्याच्यात काय डोबामध्ये काय आहे? हे काय लपवलं त्याच्यामध्ये चिकन आहे ते आपण आता थोड्या वेळाने चिकन करणार आहोत आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपलं कोकणी पद्धतीचं वाटप. व्हेरी गुड करूया आपण. दमदमीत. हो, गरम आहे. एक भाकरी दोन भाकरी वेगळं नाही म्हणत होतो. आता इथे बस फुगली ती. आता तिथे हे व्हेजवाल्यांसाठी का? काय बटाट्याची भाजी? बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी वा. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते धावशील का. हे आमच्या बहिणीबाई आहेत ऑलराऊंडर. जेवण करून झालं आहे. आता त्या शिलाई मशीनवरती बसलेल्या आहेत. आणि काय शिवता तुम्ही? साड्या फॉल्टिंग करते. वा वा क्या बात आहे. आणि इथे आहेत गणपतीसाठीची छान अशी आरस ज्याची आता लवकरच हार बनणार आहेत. आणि इथे आत्या आहे आणि हिरू काकी आहे. एवढ्या साऱ्या मिरच्या. आता आपण जाऊया इथे. पुन्हा एकदा बटाटे सोलतात. हा आमचा गट्टू मम्मी. इथे पाहू शकता तुम्ही. इथे शिल्पा भाकऱ्या वाजते आणि आमची मनीषा वहिनी या दोघी जणी मिळून मस्तपैकी गुबगुबीत भाकऱ्या वाजतात. ही दुसरी चूल आहे. अजून एक तिसरी चूल आहे जी तिकडे आहे पण आता ती सध्या थंड आहे. शिल्पा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ईशाच्या बड्डेच्या भाकऱ्या असते. वडे पण मला पाहिजे होते. हो आता नेक्स्ट टाईम आपण वडे बनवू. पण आज छानपैकी गरम गरम भाकऱ्यांचा बेत आहे आणि त्यासोबत चुलीवरचं चिकन. अजून एकदा ट्रिक. येस होईल का? कोणाला होईल का? आमच्या इकडे ईशाच्या बर्थडेची तयारी चालू आहे आणि सगळेजण मदत करायला आलेले. सगळेच जण मदत करायला आले. म्हणजे गावाकडचं हे वैशिष्ट्य असतं की एक जण नाही तर गावातली जेवढी भावकी आहेत ते सगळेजण मिळून
हा उत्साह आणि हे प्रेम इथे गावातच दिसतं फक्त. वा. व्हेरी गुड. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता. मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू.
Party till they get to 6 in the morning. Keep hacking up Michael Jackson हमारे दो दिन action करके दिखाए दिखाए जिसकी ईशाचा बर्थडे आणि आज चिकन भात भाकऱ्या इकडे पंगत बसले आहे. निमेश काय वाढतोयस? भाकऱ्या वाढायचं काम चालू आहे. आपल्याला दादानी सांगितलं होतं मगाशी की 8 वाजता आपण 8:30च्या नंतर मुलाखत आहे. तर दादा कसं वाटतंय तुला? आता मी झोपतो आता बाबा. असं नाही, इशूबद्दल बोल, इशूच्या वाढदिवसाबद्दल बोल, आजच्या कार्यक्रमाबद्दल बोला. शिवला लाख लाख शुभेच्छा. बस एवढंच. गावाला येऊन कसं वाटतंय? मस्त वाटतंय. गारगार वाटतंय? गारगार वाटत गरम लागलं. आता गरम लागलं. आलं तर गारगार होत. हास्य जत्रा बघितल्यासारखं वाटतंय मला. बरं, जेवलास का तू? जेवायचं जेवायचं. चिकनचं बेत आहे आज की बटाट्याची भाजी? चटणा खाऊनच जेवण झालं आमचं.
महाडचे पुढं
संगमेश्वर पुढे लांडा राजापूर आंबोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर हे बोला गणपतीचे दिवस इले तो आपल्या कधी देवाची कशी सेवा करू देवाची होय होय आपल्या आजोबा होय होय गणपतीची किंमत फक्त 1 रुपये होतो आता कळा लागला नाही का दिवस कळाले आता तो नातवांचा कळता ते पुरीचे आजन कळाला होय 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 महाराजा हे वाजव गणपती बाप्पा मंगलमूर्ती झिमझिम पडती पावसाच्या सरी श्रावण सरता काय ना जाऊ रे छाया असू दे आणि मनी नाव तुझे टसू दे तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाव तुझे ठसू दे ए! हिर! मोमोजर ओके बट मोदक कळा काय पाहिजे काय माझ्या